सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित आणि कवयित्री प्रज्ञा जांभेकर लिखित उधार का उजाला या हिंदी कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि साहित्यिक विनय हर्डीकर होते. ज्येष्ठ कवी व अभिनेते किशोर कदम तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागाचं सचिव, ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी तसेच पहिले भारतश्री विजू पेंडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते उधार का उजाला या कविता संग्रहाचं प्रकाशन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कवी व अभिनेते किशोर कदम यांनी एक मराठी भाषेवर प्रभुत्व असलेली साहित्यिक हिंदी साहित्य क्षेत्रात पदार्पण करत आहे ही महत्त्वाची बाब आहे, अशी भावना व्यक्त केली. आपने कभी जिंदगी की आवाज सुनी है? आपने कभी जिंदगी की आवाज सुनी है? कभी आवाज के धागों में जिंदगी बुनी है आपने? तो लीजिए ये उधार का उजाला, ये किताब है. पुस्तक फार सुंदर आहे. मराठी भाषिक असून सुद्धा हिंदी भाषेवर एवढी पकड असणारी एक कवयित्री हिंदी साहित्य जगतामध्ये पाऊल ठेवते, ही मराठी साहित्यासाठी खूप महत्वाची बाब आहे. आणि प्रज्ञाताई मराठीमध्ये त्यांनी जर्नलिझम केलेलं आहे, त्या संपादिका आहेत. त्यांनी मराठीमध्ये 2 पुस्तकं लिहिली आहेत, पण हे पुस्तक हिंदीमध्ये लिहिलंय. हिंदी शहरामध्ये राहिल्यानंतर हिंदी भाषा आपोआप कानावर पडते, परंतु ती त्याच्यामध्ये आणखीन टोकदार भाषा करणे, ती भाषा शिकणे, ती भाषा आणखीन प्रगल्भ करणे, हे सगळं या कवितेतून दिसतं. आणि विषय सगळे खूप वेगळे आहेत. खूप खूप आनंद झाला. थँक्यू. तर माझ्या शाळेपासूनच मला हिंदी साहित्याची आवड निर्माण झाली आणि त्यातूनच हे कवितांचे पुस्तक मी प्रकाशित करत आहे, असं मत लेखिका तथा कवयित्री प्रज्ञा जांभेकर यांनी व्यक्त केलं. उधार का उजाला हा माझा पहिला काव्यसंग्रह आहे आणि तो हिंदीमध्ये आहे. सगळ्यांना प्रश्न पडला आहे की मराठी माध्यमामध्ये शिकलेली मी हिंदीमध्ये एकदम कविता कुठे करायला लागले. तर त्याची सुरुवात शाळेपासूनच झाली होती, जिथे आम्हाला भाषा विषय शिकवायला अतिशय चांगले शिक्षक होते. व्हॉट्सअपच्या जमान्यात जेव्हा मला 10वीच्या ग्रुपवर ॲड केलं तेव्हा तिथे शेरो शायरी चालायची. त्याला उत्तर देता देता मला हे कळलं की माझं हिंदी चांगलं आहे. त्याच्याच त्या 2 ओळींच्या 4 ओळींच्या आता दीर्घ कविता झाल्या. एकूण 63 कविता झाल्यानंतर आज त्याचा काव्यसंग्रह आपण प्रकाशित केला. तसेच मान्यवरांनी प्रज्ञा जांभेकर यांच्या कवितांमधील मानवी संवेदना, सामाजिक भान आणि आशयघन लेखनाचे कौतुक केले. नव्या पिढीतील वाचकांसह हिंदी साहित्य विश्वात हा कविता संग्रह निश्चितच वेगळी छाप पाडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मला असं जाणवलं की प्रज्ञा जांभेकरांच्या कविता व्यष्टीबद्दल बोलतात, तसंच समष्टीबद्दलही बोलतात. भौतिकतेबद्दल बोलतात, तसंच मानसिकतेबद्दलही बोलतात. म्हणजे या सगळीकडे संचार करणारी प्रतिभा या पुस्तकातून समोर येते. सर, आम्हाला पुस्तक दिले, पण आपल्या 12वीच्या मुलांना एक पुस्तकं द्या. त्यांना 12वी नंतर त्यांना खरंच जीवनात उभं राहण्याचा जो सुरुवात होणार आहे ना, ती 12वी नंतर. म्हणजे आपल्या शाळेच्या या गेटच्या बाहेर जेव्हा जातील किंवा शाळेचे एक राजहंस म्हणून ते बाहर जायला पाहिजेत आणि हे पुस्तक त्यांना बरंच उपयोगात पडेल. तो शायद प्रज्ञा को भी मालूम नहीं है कि वो जिस रास्ते पर चल रही है उस रास्ते से उसके पहले जो गुजरे हुए बहुत महान कवि है, उनसे भी तुमने बहुत कुछ लिया है. और इसलिए यानी बिना सोचे अगर ये संदर्भ तुम्हारी कविता में आते हैं तो उसके लिए तुम विशेष बधाई की पात्र हो, असं मुझे लगता है. प्रकाशनानिमित्त आयोजित विशेष काव्य अभिवाचन कार्यक्रमालाही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुनील कांबळे, राजेश शिरभाते आणि सानिका गोडसे यांनी कविता संग्रहातील निवडक कवितांचे प्रभावी अभिवाचन करून उपस्थितांची दाद मिळवली. प्यार है तो आंचल में शीतल सी छाव है,
पैसा है तो उस छांव को मिलता अपना घर है। जिंदगी मुस्कुराई और अंत में बस यह कह गई, जिंदगी मुस्कुराई और अंत में बस यह कह गई, संतुलन ही अमरता है, बस यही बात रह गई।